स्मशानभूमी येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता आरो प्लांट दान, मॉर्निंग पार्क ग्रुपचा उपक्रम। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। राळेगाव शहरातील स्मशानभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती हे लक्षात येऊन येथील सदैव समाज कार्यात मग्न असणारे सर्वपक्षीय मॉर्निंग पार्क ग्रुपने आपल्या सुप्त उपक्रमातून पिण्याच्या पाण्याकरिता आरो प्लांट मिळवला आहे। येथील प्रसिद्ध उद्योजक तुलसी इंडस्ट्रीजचे संचालक संजय घिया यांनी आरो प्लांट दान स्वरूपात दिला आहे। त्याचे रीतसर उद्घाटन आज मॉर्निंग पार्क ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने संजय घिया व विनोद नरड यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी तुलसी इंडस्ट्रीजचे संचालक संजय घिया यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की राळेगाव परिसर ही माझी कार्यभूमी राहिली आहे। येथील शेतकरी वर्ग व सर्व नागरिक करिता सेवा करण्याची संधी मिळाली, त्याकरिता मी मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो, असे त्यांनी यावेळी व्यक्त केले। या प्रसंगी स्मशानभूमी परिसराकरिता राजीव गांधी, विनोद नरड, अशोक अडगुलवार, वामनराव गिरी, चंदू भासपाले यांनी स्मशानभूमीकरिता बसण्याची व्यवस्था म्हणून बेंचेस दान केले। अशा विविध दानाच्या स्वरूपातून व लोकसहभागातून स्मशानभूमी परिसरात अद्ययावत बसण्याची व्यवस्था, मनमोहक फुलांची झाडे, ऑक्सिजन रूपी विविध वृक्ष, हिरवे कंच, लॉन, आकर्षक रंगरंगोटी यामुळे स्मशानभूमी परिसराचा कायापालट झाला आहे। या प्रसंगी भारत ठुणे, संजय पोपट, जानराव गिरी, प्रदीप ठुणे, सुनील भामकर, ॲडव्होकेट अल्पेश देशमुख, विवेक गवळी, बबलू सय्यद, प्रफुल्ल कोले, सचिन चौहान, सुरेश नेहारे, अशोक अडगुलवार, अमोल शिंदे, आशिष इंगळे, रवी राजेंद्र नागपुरे, रामकृष्ण भोयर, प्रभाकर रामगडे, चंदू भासपाले, नज्जू शेख, रफिक शेख, खुशाल शिंदे, किशोर सरदार, अखिल धांदे यावेळी यांची देखील उपस्थिती होती। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।